Once more! Once more! Once more! स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवर. तर त्या चॅनलचं नाव आहे नेदन क्रिएशन. आजचा व्हिडिओ खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरलेले बीट मार्क शेकी पेट मटेरियल ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून इझिली डाउनलोड करू शकता. चॅनलवर नवीन आला असेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आजची व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी अलाइट मोशनचा वापर केलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून इझिली डाउनलोड करू शकता. चला तर व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेटअप प्रीसेट दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला आल्याच्या नंतर आता आपल्याला इथं फोटो लावायचा आहे. फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर जो तुमचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे. प्लस आयकॉन म्हणजे थ्री डॉटवरती जायचं आहे. कंपोजिशन यावरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर इथून जो काही तुमचा एक्स्ट्रा पार्ट आहे इथून कट करून घ्यायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचा, मीडियावरती जायचं, फोटोवरती क्लिक करायचा, थ्री डॉटवरती फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा. तर काही अशा प्रकारे तुम्हाला फोटो तुमचे ऍड करून घ्यायचे. ऍड केल्याच्या नंतर आता मी तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये कसे फोटो ऍड करायचे ते पण सांगून देतो. ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं. एडिट ग्रुपवरती गेल्याच्या नंतर पहिल्या ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं. गेल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं. गेल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचं. फोटोची लेअरला खाली आणायचं. खाली आणल्याच्या नंतर फोटोला इथं ऍडजस्ट करून घ्यायचा. ऍडजस्ट केल्याच्या नंतर जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा. तर आता एवढे झाल्याच्या नंतर तुम्हाला पण असेच जे काही दोन ग्रुप आहे त्या दोन ग्रुपमध्ये पण असा सेम फोटो लावून घ्यायचा. तर मी हे फोटो लावून घेतो. तर तुम्ही बॅक येऊन जातो. तर आता जे काही सर्व फोटो आहे ते ऍड करून घेतो. तर बघू शकता आपण इथे सर्व फोटो ऍड केले आहे. तर तुम्हाला पण असेच फोटो ऍड करून घ्यायचे आहे. तर आता हे झाल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला आल्याच्या नंतर आता एक आपल्याला पीएनजी इमोजी आहे ते इथे ऍड करायचे. ऍड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं. काही अशा प्रकारची एक पीएनजी आहे. पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात शेवटी यायचं. 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा. एवढं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती यायचं. आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक व्हिडिओ क्लिप ऍड करायचा. व्हिडिओ क्लिप ऍड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं. ज्या फोल्डरमध्ये तुमचा आहे व्हिडिओ त्या व्हिडिओला इथं लावायचा आहे. तर लावण्यासाठी तुम्हाला तर मी बघून घेतो कोणत्या फोल्डर मध्ये आहे. काही अशा प्रकारचा एक व्हिडिओ क्लिप आहे. तर व्हिडिओ क्लिप ऍड केल्याच्या नंतर त्या लेअरवरती क्लिक करून क्रिएटवरती जायचं. फिल कंपोजिशन यावरती क्लिक करून घ्यायचा. जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर ब्लेंडिंग ओपेसिटी वरती यायचा. इथून लाईटांवरती येऊन स्क्रीन करून घ्यायचा. केल्याच्या नंतर याला खाली आणायचा. आता एवढं झाल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचा. बॅक आल्याच्या नंतर सेक्युरिटी प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला पहिला फोटो दिसणार. पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती आणि त्याच्यातून कॉपी पेस्ट करून घ्यायचा. बॅक यायचा. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचा. बिटमॅप प्रीसेटला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला आता हा जो काही इफेक्ट आहे तर तुम्हाला 3.5 सेकंदावरती यायचा. आल्याच्या नंतर हा पहिला फोटोला क्लिक करून इफेक्ट वरती आणि त्याच्यातून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर बॅक यायचा. सगळ्या प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर तर ह्यावाला दुसऱ्या फोटोला क्लिक करायचा. इफेक्ट वरती आणि त्याच्यातून कॉपी पेस्ट करून घ्यायचा. बॅक यायचा. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला यायच्या दुसऱ्या बीटवरती. आल्याच्या नंतर ह्यावाल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर 3 फोटो म्हणजे 2 फोटो सोडून द्यायचे. आणखी तुम्हाला यायचे 4.19 सेकंदावरती तिथं हावाला इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा. तर तेवढे झाल्याच्या नंतर 2 फोटो सोडून द्यायचे. आणखी तुम्हाला 5.26 सेकंदावरती यायचा हावाला इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा. तर तेवढे झाल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचा. बॅक आल्याच्या नंतर सेक्युरिटी प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर तिसऱ्या फोटोवरती यायचा. इफेक्ट वरती आणि त्याच्यातून कॉपी पेस्ट करून घ्यायचा. बॅक यायचा. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला लावायचं तिसऱ्या फोटोला लावण्यासाठी फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट वरती आणि त्याच्यातून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर एक फोटो सोडला की आता तुम्हाला यायचा आहे 5.1 सेकंदावरती त्याचा हावाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर तुम्हाला यायचं आहे आता
6.28 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आणि ग्रुपच्या लेअरला पण हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. आणखी तुम्हाला यायचा 9.5 सेकंदावरती हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर बॅक यायचा, सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला याच्या चौथ्या फोटोवरती क्लिक करून याचा इफेक्ट आहे कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्याच्या नंतर बॅक यायचा, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर तर आता तुम्हाला यायचा इथं 4.9 सेकंदावरती यायचा. आल्याच्या नंतर इथं हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर आणखी समोर यायचा. समोर आल्याच्या नंतर तुम्हाला 5.15 सेकंदावरती यायचा. इथं पण हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर आता यायचं आहे तुम्हाला. तर आता हे झाल्याच्या नंतर बॅक येऊन जायचा. बॅक आल्याच्या नंतर आता तुम्हाला सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला 5वा जो काही फोटो आहे त्या 5व्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट एकदम कॉपी पिक करून घ्यायचा. बॅक यायचा, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला यायचा 6.6 सेकंदावरती यायचा. हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर आणखी समोर यायचा. समोर आल्याच्या नंतर तुम्हाला 8.19 सेकंदावरती यायचा. तिथं हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर आता तुम्हाला यायचा तर आता इथं एक फोटो म्हणजे इफेक्ट लावायचा राहिला. तर इथे यायचा 5.13 सेकंदावरती याचा इफेक्ट आहे कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्याच्या नंतर सगळ्यात लास्टचा फोटो आहे तिथं हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्या नंतर बॅक येऊन जायचा. सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा. आणि तुम्हाला 2 लेअर दिसते, हा 2 लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचा. कॉपी लेअर केल्याच्या नंतर बॅक यायचा, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायचा. केल्याच्या नंतर 2 लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात शेवटी यायचा. हा जो काही खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा. केल्याच्या नंतर पीएनजीच्या लेअरला मंडामध्ये जे काही आहे तुमच्या तिथं ठेवून द्यायचा. तर आता एवढं झाल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ तर एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून एक्सपोर्ट वरती क्लिक करून घ्यायचा. तर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये